नमस्कार मित्रांनो, चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण शिकणार आहोत CSS टेक्स्ट प्रॉपर्टीज. तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये जर टेक्स्टचा जो लुक अँड फील आहे, तो चांगला बनवायचा असेल, आय कॅचिंग बनवायचा असेल, जेणेकरून ते पुढच्या माणसाला उठून दिसलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मित्रांनो, ह्या काही प्रॉपर्टीज आहेत. या प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो, जेणेकरून त्या पर्टिक्युलर जो टेक्स्ट असतो, त्या टेक्स्टला आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो किंवा काही प्रकारचे डेकोरेशन देऊ शकतो, कलर देऊ शकतो. स्पेसिंग आहे, लाईन हाईट आहे. त्याच्यानंतर टेक्स्टची शॅडो सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. शॅडो इफेक्ट सुद्धा आपण त्याला देऊ शकतो. एक-एक आपण प्रॉपर्टीज बघूया. पहिली आहे टेक्स्ट कलर प्रॉपर्टी, त्याच्यानंतर दुसरी आहे टेक्स्ट अलाइन आणि तिसरी आहे टेक्स्ट डेकोरेशन. तर सुरुवातीला आपण या 3 प्रॉपर्टीज बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला वळावं लागेल व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर सुरुवातीला आहे बघा, मी एक डिव्ह घेतो इथे. तर मी इथे टेक्स्ट घेतलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर या डिव्हला मी एक आयडी देतो. हे जे आयडी क्लास वगैरे जे प्रॉपर्टीज आहेत किंवा याचे जे सिलेक्टर्स आहेत, हे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जाऊन बघू शकता तिथे कोणत्या प्रकारे आपण स्टाईल्स वगैरे देऊ शकतो ते. तर त्याची लिंक तुम्हाला वाटल्यास माझ्या याच्यामध्ये भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर हा आयडी सिलेक्टर आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपण हॅश देणार आहे इथे. तर सुरुवातीला आपण याला टेक्स्ट कलर देऊया. तर टेक्स्ट कलर जो असतो तो फक्त कलरने डिनोट होतो. त्याचं नाव असतं कलर, फक्त प्रॉपर्टीचं नाव. आणि त्याच्यानंतर त्याला आपण टेक्स्टला देतोय म्हणून आपण त्याला टेक्स्ट कलर असं संबोधित केलं जातं त्याला. ठीक आहे. तर मग याला आपण एक प्रॉपर्टी देऊया. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे टेक्स्ट अलाइन. टेक्स्ट अलाइन मध्ये या प्रॉपर्टीज आहे मित्रांनो, सेंटर, एंड, जस्टिफाई, लेफ्ट आणि राईट आणि स्टार्ट. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण स्टार्ट देऊया आणि बघूया काय होतंय ते. तुम्ही बघू शकता याची जी अलाइनमेंट आहे ती सुरुवातीपासून आहे. जी स्क्रीनची सुरुवात आहे का तिथनं आहे. तर त्याला आपण एक काम करूया. टेक्स्ट अलाइन दुसरी जी प्रॉपर्टी आहे एंड, ती घेऊया. तर एंड केल्याने काय होतं, तुम्ही बघू शकता याची जी अलाइनमेंट आहे टेक्स्टची ती स्क्रीनच्या एंडला झालेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे. जर याला मी जर झूम केलं तर तुम्ही इकडे बघू शकता. या स्क्रीनच्या एंडला याची अलाइनमेंट झालेली आहे. तर स्टार्ट दिल्यानंतर स्टार्टला अलाइनमेंट होते आणि एंड दिल्यानंतर एंडला अलाइनमेंट होते. त्याच्यानंतर आणखी एक व्हॅल्यू याची सेंटर आहे. जेव्हा आपण याला टेक्स्ट अलाइन सेंटर देऊया, तेव्हा ही अलाइनमेंट जी आहे ती सेंटर अलाइनमेंट झालेली आहे. ठीक आहे. इथनं सुरुवात होते, इथं एंड होतं आणि एंड नंतर जो काय आहे तो सेंटरला येतो. त्याच्यानंतर आहे याची व्हॅल्यू जस्टिफाय आहे. जस्टिफाय केल्यानंतर काय होते बघूया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जस्टिफाय केल्यानंतर हा जो टेक्स्ट आहे हा जस्टिफाय होतो. तर याच्यामध्ये जर मी तुम्हाला जर आणखी हे करायचं असेल तर याच्यामध्ये मी आणखी काही टेक्स्ट देतो आणि याला सेव्ह करूया. तुम्ही बघू शकता हे जस्टिफाय होतंय. म्हणजे लेफ्ट साइडला जी सुरुवात झाली आहे तर एंडला जर काही टेक्स्ट असेल तर तो एंडपर्यंत जाणार आणि तिथनं नेक्स्ट लाईनला चालू होणार. पुन्हा पहिल्या म्हणजे स्टार्टला चालू होईल दुसरी लाईन आणि पुन्हा एंड होईल शेवटीच म्हणजे स्क्रीनच्या शेवटला. तर त्या पद्धतीने हे जस्टिफाय होतंय. जस्टिफाय म्हणजे ॲक्युरेट त्या ह्याच्यामध्ये त्या कंटेनरमध्ये बसतंय. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू आहे दुसरी. आपण बघितली स्टार्ट आणि एंड पाहिली, सेंटर पाहिली, जस्टिफाय पाहिली. आता लेफ्ट अँड राईट बघूया. जेव्हा टेक्स्ट अलाइन लेफ्ट मी करतो, त्यावेळेस सगळा टेक्स्ट बघा तुम्ही लेफ्ट साइडला वळलेला आहे आणि जेव्हा मी याला टेक्स्ट अलाइन राईट करतो, तेव्हा याची जी अलाइनमेंट आहे ती टेक्स्टची ती राईटला जाते. तुम्ही बघू शकता हा राईटने चालू होतो अलाइनमेंट याची. ठीक आहे. म्हणजे एकदम रिव्हर्स आहे. जेव्हा मी याला लेफ्ट करेल,
तर याच्या उलट तिकडे दिसणार आहे. तुम्ही बघू शकता लेफ्ट जेव्हा केलं मी तर त्यावेळेस असं दिसतं आणि जेव्हा मी राईट करतो त्यावेळेस हीच अलाइनमेंट ती राईट साईडला जाते. हे राईट साईडला गेले. ठीक आहे. आता हे टेक्स्ट डेकोरेशन. टेक्स्ट डेकोरेशन मध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. तर टेक्स्ट डेकोरेशन मध्ये आहे बघा लाईन थ्रू, त्याच्यानंतर ओव्हरलाईन आणि अंडरलाईन, हे 3 आपण बघूया. सुरुवातीला असते बघा लाईन थ्रू. तर लाईन थ्रू जेव्हा मी घेणार तेव्हा एक लाईन या टेक्स्टच्या आतमध्ये मधोमध जे मधोमध एक लाईन खिचल्या जाते, तर ती लाईन कशी दिसते बघूया तुम्ही. तर ही बघा तुम्ही टेक्स्टच्या मधोमध एक लाईन एक ड्रॉ झालेली आहे. याला म्हणतात लाईन थ्रू. ठीक आहे. जर आपल्याला काही केसमध्ये समजा एखाद्या ठिकाणी असं पॅराग्राफमध्ये काहीतरी दाखवायचं की जे लाईन थ्रू आहे, म्हणजे हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, तर त्याला आपण लाईन थ्रू करू शकतो. त्याच्यानंतर आहे दुसरी प्रॉपर्टी आहे ओव्हरलाईन. तर जेव्हा मी याला क्लिक करेल, सेव्ह करेल, तर ही जी लाईन आहे ती ओव्हरलाईन म्हणजे या टेक्स्टच्या वरती ड्रॉ होते मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर सेम जर मी अंडरलाईन केलं, अंडरलाईन केल्यानंतर ओव्हरलाईन आणि अंडरलाईन जेव्हा मी दोन्ही देतो तेव्हा दोन्हीकडे लाईन ड्रॉ होते. पण जर मी आता हे ओव्हरलाईन काढलं आणि फक्त अंडरलाईन ठेवलं, तर त्या केसमध्ये तुम्ही बघू शकता फक्त त्या लाईनला अंडरलाईन झालेली. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्म. तर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म नावाची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही सब प्रॉपर्टीज आहेत. तर वेगवेगळ्या प्रकाराने आपण टेक्स्ट ट्रान्सफॉर्म करू शकतो. सुरुवातीला आहे कॅपिटलाइज. कॅपिटलाइज जेव्हा मी करतो तेव्हा प्रत्येक शब्दाचा जो पहिला अक्षर आहे ते कॅपिटल होतं. तुम्ही बघू शकता आय हा कॅपिटल झालेला आहे, डी कॅपिटल झालेला आहे, ए कॅपिटल झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे एक लोअर केस आहे. लोअर केस दिल्यानंतर काय होतं, टेक्स्ट हा सगळा लोअर केसमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. आणि त्याच्यानंतर आहे एक अप्पर केस. अप्पर केस दिल्यानंतर टेक्स्ट जो असतो तो सगळा अप्पर केसमध्ये ट्रान्सफॉर्म होतो. तर याला म्हणतात CSS ची टेक्स्ट ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी. त्याच्यानंतर आहे टेक्स्ट इंडेंट. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला या जे पॅराग्राफची जी सुरुवात आहे ती कुठनं झाली पाहिजे. ठीक आहे. तर मी या 2 प्रॉपर्टी, हे टेक्स्ट अलाइन जे आहे ते मी लेफ्ट करतो. ठीक आहे. आणि 2 प्रॉपर्टीज काढतो. आता आपण देऊया टेक्स्ट इंडेंट. टेक्स्ट इंडेंट आहे इथे. याची जर व्हॅल्यू आपण 1 दिली तर बघूया काय होतंय. समजा इथे मी टेक्स्ट इंडेंट दिले बघा 20 पिक्सल. 20 पिक्सल जर लिहिलं तर हे तुम्ही बघू शकता इथे 20 पिक्सल जो गॅप आहे पॅराग्राफच्या सुरुवातीचा, तो 20 पिक्सल सोडून तो पॅराग्राफ क्रिएट झालेला आहे. तर तुम्ही आता मी हा सेम डिव समजा इथे दिला. बरोबर आहे. मी याला रिपीट केलंय. ठीक आहे. तुम्ही बघू शकता 2 पॅराग्राफ झालेले आहेत सुरुवातीला आणि त्याची सुरुवात जी आहे ती 20 पिक्सल सोडून आहे. ठीक आहे. तर याला म्हणतात टेक्स्ट इंडेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी आहे मित्रांनो लेटर स्पेसिंग. तर आपल्याला काय करायचंय, प्रत्येक लेटरमध्ये थोडाफार स्पेस असला पाहिजे. ठीक आहे. तर तेव्हा काय होणार कॅरेक्टरमध्ये, तर इथे आता मी लेटर स्पेसिंग देतो. तिथे लेटर स्पेसिंग मी देतो बघा 10 पिक्सलची. जेव्हा मी लेटर स्पेसिंग 10 पिक्सलची देतो, तेव्हा तुम्ही बघू शकता प्रत्येक कॅरेक्टरच्या आतमध्ये मधोमध्ये हा 10 पिक्सलचा गॅप तयार झालेला आहे. ठीक आहे. तर याला मी 10 पिक्सल देण्यापेक्षा खूप होते 10 पिक्सल, तर 2 पिक्सल देतो. बघूया काय होतंय. तुम्ही बघू शकता टेक्स्ट हा ट्रान्सफॉर्म झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे याचा लुक अँड फील ऑलमोस्ट चेंज झालेला आहे, जर आपण त्याला प्रत्येक कॅरेक्टरमध्ये थोडंफार स्पेसिंग दिलं तर. त्याच्यानंतर आहे लाईन हाईट. आपण लाईन हाईट देऊया. तर लाईन हाईट हा जो प्रकार आहे याने त्या कॅरेक्टरची उंची वाढते. ठीक आहे. तर इथे आपण करूया 5 पिक्सल. काय होते बघूया आपण. तर तुम्ही बघू शकता लाईन हाईट जी आहे ती दिल्यामुळे हा टेक्स्ट जो आहे तो एकावर एक चढलेला आहे. ठीक आहे. त्याला 5 पिक्सल नाही देता आपण एक काम करूया, 1 देऊया. याची व्हॅल्यू काय होते बघूया. तुम्ही बघू शकता लाईन हाईट जेव्हा 1 दिली तेव्हा आणि जेव्हा मी याला 2 देतो, तर लाईन हाईट जी आहे ती इन्क्रीज झालेली आहे प्रत्येक
प्रत्येक लाईनच्या मधली जी लाईन आहे ती इन्क्रीज झालेली आहे, म्हणजे स्पेसिंग त्यांना मिळालेली आहे लाईनच्या मधामध्ये. आणि याची व्हॅल्यू पिक्सेलमध्ये नसते मित्रांनो, तर याची व्हॅल्यू नंबरिंग मध्ये असते. समजा याला 1.5 केलं आपण लाईन हाईटला, तर हे त्या पद्धतीने चेंज होतं. त्याच्यानंतर आहे वर्ड स्पेसिंग. तर प्रत्येक वर्डमध्ये आपल्याला काही गॅप पाहिजे असेल प्रत्येक वर्डमध्ये, ठीक आहे, तर ते आपण देऊ शकतो. वर्ड स्पेसिंग आहे, वर्ड स्पेसिंग आहे. इथे समजा आपण 5 पिक्सेल दिलं तर काय होतं बघूया आपण. तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्डमध्ये 5-5 पिक्सेलचा गॅप आलेला आहे. हा जर गॅप मी वाढवला 10 पिक्सेल केला तर काय होते बघूया. तुम्ही बघू शकता 10 पिक्सेल वाढलेला आहे प्रत्येक लेटरमध्ये स्पेसिंग, ठीक आहे. तर अशा पद्धतीने लेटर स्पेसिंग एक आहे, तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर व्हाईट स्पेस आहे. व्हाईट स्पेसला काय आहे तर रॅपिंगसाठी उपयोग होतोय. तर व्हाईट स्पेस जर असेल तर याला काय करायचं आपल्याला, ठीक आहे. व्हाईट स्पेस, अच्छा, हे ऍक्च्युली याच्यामध्ये येते, वर्ड रॅपिंग मध्ये येते. वर्ड रॅप मध्ये आता वर्ड रॅप जी प्रॉपर्टी आहे, आता ब्रेक वर्ड आपण जर केलं तर इथे काय होतंय. वर्ड रॅपची जी प्रॉपर्टी आहे, जेव्हा आपण रिफ्रेश करू तर त्यावेळेस जर इन केस आता ही मी वर्ड स्पेसिंग काढतोय ना, आणि आता बघूया काय होतंय ते. तुम्ही बघू शकता जर एखादा वर्ड, आता हा जो वर्ड आहे हा वर्ड इथे बसू शकतो, पण जागा कमी असल्यामुळे हा जो वर्ड आहे तिकडून इकडे आलेला आहे, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणू शकतो वर्ड रॅप आणि ब्रेक वर्ड, ठीक आहे. जर एखादा वर्ड आहे ज्याची स्पेलिंग खूप जास्त आहे, पण ती स्पेलिंग या एवढ्या स्पेसमध्ये बसत नाहीये, तर ती अर्धा वर्ड इथे येतो आणि अर्धा जो वर्ड आहे तो इथे येतो, तर त्याला म्हणू शकतो आपण वर्ड रॅप. त्याच्यानंतर आहे मित्रांनो टेक्स्ट शॅडो, ठीक आहे. तर आपल्याला आता टेक्स्टला शॅडो द्यायची, तर टेक्स्टला आपण शॅडो देऊया, जे H1 आहे तो, ठीक आहे. तर H1 ला आपण एक शॅडो द्यायची आहे. पुन्हा मी सांगतोय की हे जे मी सीएसएस देतोय, हे जे मी उचलतोय, ठीक आहे, टॅग नेम असो किंवा आयडी असो किंवा जे क्लास मी देतोय, त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही मागचे व्हिडिओ सर्च करू शकता, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर याला आपल्याला टेक्स्ट शॅडो द्यायची आहे 2 पिक्सल, त्याच्यानंतर 2 पिक्सल, त्याच्यानंतर आपण देऊया इथे ग्रीन, ठीक आहे. तर मी याला जेव्हा सेव्ह करेल त्यावेळेस हा जो H1 आहे त्याला तुम्ही बघू शकता एक टेक्स्ट शॅडो आलेली आहे, म्हणजे या टीची एक शॅडो खाली निघालेली आहे बघा, तुम्ही बघू शकता पडलेली आहे तिथे सावली, ठीक आहे. तर या अशा प्रकारचा इफेक्ट आपण टेक्स्ट शॅडोने देऊ शकतो. आणि याला समजा आपल्याला ब्लर द्यायचा असेल तर इथं कॉमा द्यायचा आणि याला थोडाफार ब्लर आपण देऊ शकतो. 2 पिक्सल ब्लर इफेक्ट मध्ये लाईट ब्ल्यू नावाचा एक ब्लर इफेक्ट आपण तिथे देऊ शकतो. तर जेव्हा मी याला रिफ्रेश करेल तुम्ही बघू शकता थोडा ब्लर आहे, पण आता ब्लर जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपण इथे 10 पिक्सल आणि इथे 10 पिक्सल करूया. एक सेकंड, इथे 10 पिक्सल नाही, 13 पिक्सल आणि 10 पिक्सल. आता बघूया काय होतंय. तुम्ही बघू शकता याची जी टेक्स्ट शॅडो आहे ती या ग्रीन मध्ये तर पडतेच आहे, पण त्याच्यानंतर एक वेगळं आपण सीएसएस ला ट्रान्सफॉर्म, म्हणजे या याच्यामध्ये जेव्हा मी इथे कॉमा देतो, ठीक आहे, त्याच्यानंतर ही जी शॅडो आहे ती टेक्स्ट शॅडो आपण त्या पद्धतीने तिथे लावू शकतो, ठीक आहे मित्रांनो. तर हे एक असं प्रकार आहे टेक्स्ट शॅडोचा. तर याच्याने सुद्धा तुम्ही तुमचं जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला तुम्ही प्रॉपरली आय कॅचिंग बनवू शकता. तर टेक्स्ट शॅडोचा पण एक इफेक्ट आहे, ते तुम्हाला मी पुढच्या म्हणजे ब्लरी इफेक्ट जो असतो तो तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. तर तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीज कशा वाटल्या, मी चांगल्या पद्धतीने शिकवल्या असतील, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरूच नका मित्रांनो. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सगळे अपडेटेड नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील नवीन व्हिडिओचे. धन्यवाद मित्रांनो.